जय भीम सर्वांना. मी शीतल, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर मी आज 2 रेसिपी दाखवणार आहे. एक आहे, तुम्ही कंटिन्यू ब्लॉग करा, कंटिन्यू बघा. तर चला तर मग तुम्हाला दाखवते मी आता सायंकाळी काय बनवणार आहे. चला मग. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. तर मी पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही काय काय करणार आहे, काय काय होणार आहे, काय काय सगळं बघा तुम्ही. मी सगळे दाखवते काय काय बनवते, काय नाही का, कसं काय, हर्षिताला काय बनवते, आम्हाला काय बनवते. तर तुम्ही पूर्ण ब्लॉग करा. तर चला तर मग मी तुम्हाला आता किचनमध्ये घेऊन जाते. इकडे आपलं चिकन आपलं चिकन हे होतंय, बॉईल होतंय बघा. चिकन टाकलंय म्हणे बॉईल व्हायला. आज चिकन बनवायचंय. इकडे कांदा घेतलाय भाजायसाठी, मसाल्यासाठी. इकडे खोबरं घेतलंय, इकडे अद्रकचा तुकडा घेतलाय, लसूण काही घेतलेला नाही अजून. तर मी मसाला भुजते. मी टोमॅटो टाकते बरं का, तर एकदम छान अशी लागते भाजी. तर तुम्ही कंटिन्यू करा. तर आज ग्रेव्हीचं चिकन बनवणार आहे बरं का मी. ग्रेव्हीचं चिकन आणि भात असं बनवणार आहे मी आज. तर तुम्ही पुढे कंटिन्यू ब्लॉग करा, अजिबात स्किप करू नका बरं का. तर अजून काहीतरी वेगळं बनवणार आहे हिच्यासाठी, ह्या मॅडमसाठी. काय बनवायचं आहे? आलू. हां, तिला रेड आलू बनवायचे. तर तुम्ही नक्की बघा. तर इकडे मी बघा सकाळीसाठी, हर्षितासाठी, उद्या सॅटरडे, तिला सुट्टी आहे ना. तर मी उद्या ॲप्पे बनवणार आहे. ती पण रेसिपी शेअर करणार आहे तुमच्याबरोबर. तर ॲप्पे आणि सांबार बनवणार आहे बरं का. तर तुम्ही नक्की बघा. रेसिपी टाकेल मी, म्हणजे व्हिडिओमध्ये आपल्या दाखवणार आहे मी की काय काय कसं कसं. एवढं परफेक्ट तर रेसिपी नाही दाखवणार. तर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, तर मी पूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवेन ना. तर इकडे मग मी कोणती एक चणा डाळ घेतली, 1 वाटी. आपली व्हाईट उडदाची डाळ, मूग डाळ, तांदूळ असे मस्त सकाळीच धुवून स्वच्छ पाण्याने धुतले, चांगले 5-6 पाण्याने, आणि मग सकाळी भिजू घातले 10 वाजता. तर आता रात्री दळेल मी त्याला. दळताना तुम्हाला दाखवेन. तर ठीक आहे, मग कंटिन्यू करा ब्लॉग. तर हे बघा, मी कांदा भाजायला टाकलाय आता. इकडे चिकन होते, इकडं अद्रक लसूण, आणि इकडे मी लसूण साफ करते. लसूण साफ करून घेते. आणि हा बटाटा हर्षितासाठी, तिला बटाट्याची चटणी बनवते. ती चिकन खात नाही ना, त्यासाठी. किती वाजले? 7:45 वाजले आपले. तर मी चालू आहे आमची स्वयंपाकाची तयारी. आज काही चपाती वगैरे, चपाती भात आहे, चपाती भाकर स्किप आहे आज. हेच बोलले की आज भातच बनव, चिकन ग्रेव्हीचं आणि भात. असतो काही भाकरचं टेन्शन नाही आहे. तर तुम्ही कंटिन्यू बघा आपला ब्लॉग. तर ठीक आहे, मग बघा. इकडे हा मसाला तयार करते मी, तुम्हाला ते पण दाखवते. बटाटे कट केले हर्षूच्या बटाट्या चटणीसाठी. इकडे मसाला बघा भुजून झाला मस्तपैकी. मी असाच मसाला भुजत असते बरं का. भाजी तुम्ही असं करून बघा कशी भाजी लागते, अजिबात जळ होत नाही, काय नाही काय नाही. टोमॅटो टाकायचा भाजीमध्ये, म्हणजे मसाल्यामध्ये एक टोमॅटो टाकायचा, तर अजिबात छातीत त्रास होत. टोमॅटो असा मसाल्यामध्ये दळला ना, ही टीप आहे माझ्याकडून तुम्हाला. तुम्ही नक्की करून बघा, एकदम छान भाजी लागते आणि थोडी घट्ट पण होते. म्हणजे 2-3 लोकांची भाजी, डाळ लावायचं काम राहणार नाही. ग्रेव्हीची तर एकच नंबर होते, आणि परत रस्स्याची पण छानच होते. तर मी अशीच करते, डाळ वगैरे काहीच लावत नाही. तर आम्ही असं बनवलं. तर अशा प्रकारचा बटाटा तुम्ही करून बघा. म्हणजे ना, तेल कडक तापू द्यायचं आणि त्यात डायरेक्ट बटाटा टाकायचा हा, म्हणजे, आणि थोडं मीठ टाकायचं. मग त्याला चांगलं लाल होऊ द्यायचं. आणि मग त्याच्यात तिला हर्षिताला कोणता मॅगी मसाला नाही तर पास्ता मसालाचा हा बटाटा आवडतो तिला. ती भाताबरोबर किंवा पोळीबरोबर मस्त खाते. तर बघा, मी बनला का तुम्हाला दाखवते पुढं. चला तर मग मसाला दळते.
ये हो गया, ये भी हो गया, ये भी हो गया. और बोलो आगे. थांबा सांगते हा. हे बघा हर्षूची बटाट्याची चटणी आहे. आशिकीला एवढी आवडते. हर्षू कशी आवडते बाबा तुला? हे तेल काढून घेणार आहे मी ते बरं का. कसे लागते? मम्मा सांग. तर इकडे आपलं तेल 3 पळ्या तेल टाकलंय बरं का मी. 3 पळ्यात तेल टाकलंय. इकडे मसाल्यामध्ये बघा हे हा आमचा घरगुती मसाला आहे. मी बनवलेला आहे घरचा मसाला, काळा मसाला आहे. हे पिन मिरची पावडर आहे लालवाली आपली घरची. आणि हा ना मी बाहेर पुडीचा मसाला लकी नाही का लकीचा हा तो मसाला याच्याने खूप छान टेस्ट येते. तो हा लाल मसाला आहे, हा काळा मसाला आहे आणि हा लाल मिरची. तर एवढं मी ऍड करणार आहे तर भाजी खूप चविष्ट लागते. तर इकडे आता आपण मसाला टाकतो. फोडणी दिली. गॅस फुल करा. फुल गॅस करा. गॅस कमी केला होता कारण की ना खूप उडतो त्या अंगावर, त्यामुळे मी हे केलं होतं. टाकताना उडून जातो ना त्यामुळे. तर आता मस्त असा मसाला आपला बघा मला दाखवते. कंटिन्यू ब्लॉग करा, अजिबात स्किप करू नका. झाली का भाजी? नाही बघा मसाला तेव्हा असा मसाला मस्त हे करायचा. किती छान ना तेल सुटला आपल्या मसाल्याला. वास पण एवढा भारी येते का. इकडं काय आहे? भात लावला इकडे. बटाटा झालाय बघा. बटाटा दाखवून द्या. बटाटा इज रेडी. हर्षूसाठी. आता इकडे टाकून घेते आपलं चिकन आत विचार मोठा मसाला हे झाला आहे. चिकन आता गेलं. आता गेलं ते चिकन बघा. हे तेच आपलं रोयाचं पाणी ऍड करते. आणि हे ग्रेव्हीचं चिकन म्हणजे भाताबरोबर चपाती बरोबर खाऊ शकतो आपण. थोडं सुकं होईल आता. हा आता त्याला शिजू दे मी अजून थोडस. भरपूर शिजलंय ते तरी पण मी अजून थोडं शिजू देईल. आमच्या इकडे हर्षू खेळू राहिली. हर्षू बाळा काय खेळते तू? हे नको. काय काढते? टीव्ही मध्ये काय लावलंय बघ. आता अजून किती वेळ लागेल? फक्त आता 10 मिनिटं. 10 मिनिटात मग आपला 15 मिनिटात भात रेडी होईल. 10 मिनिटात भाजी रेडी होईल. मग आपलं जेवण तयार. आपण जेवायला आता जेवताना झालं की मी तुम्हाला दाखवते हे. तर इकडे मी हर्षूचं ताट रेडी करते पहिले कारण की माझी हर्षू बाळा फर्स्ट. लालाचा बाळ आहे तो आमचा. बाळाचा लाडू बाळ तो. याच्यामध्ये काय आहे? चिकन बघा आपलं चिकन. इकडे राईस ग्रेव्ही वालीने रस्सावाला झाला. अगं मग भाताबरोबर बाबया. इसमें है हा ना तो राईस. बाकीच्या याला आवाज गेला असेल अहो. टीव्हीचा नाही बंद केला होता आवाज कमी. इकडे इसमें है हर्षू का राईस. ही एकदम अशी खाणार मस्त बाळा. एमी एमी आहे बाळा. आज फक्त एवढंच आहे जेवणाला. आज कांदा लिंबू पण सरक बेटा. आता हर्षूचं रिॲक्शन बघा. गरम आहे टेस्टी. लेट बी चेक कैसा है बोलना. गरम आहे. टेस्ट करा. टेस्ट एकदम टेस्ट. थांबा टेस्ट करून द्या तिला. मी तोपर्यंत इकडे यांचं ताट रेडी करते. आहूंचं माझ्या. ओके. कितना पॉइंट? कितना पॉइंट देगी मम्मा को बच्चा? 10 पॉइंट. 10 दूंगी 10. चलो कंटिन्यू करो. राइस आ गया. साइडला टाकू ना भाजी.
ये हमारा पापड़। तिकडं साईडला पीस टाक, इतर असं टाक. बस. ओके ओके, डन. रेडी. कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा. बघू शकता असं मस्त चिकन. ओके, ओके जरा काय बोलायचं आहे शेवट? टेस्ट करें। तर आता कंटिन्यू बघा नेक्स्ट पुढे पूर्ण ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा हा. पुढे अजून एक रेसिपी आहे, अजून बनवणार आहे मी काहीतरी, तर बघत राहतो मी. आता माझ्याकडे द्या, मी आता हर्षीच्या पप्पांचं रिॲक्शन दाखवते मी तुम्हाला. रिएक्शन करा ना. आता आहो खातात ते. वाव खूप यम्मी आहे. कसं आहे हो? Tasty. हा कसं बनवलं हे? नादच खुळा बघा. ओके ओके. लाईक शेअर सपोर्ट ओके. सबस्क्राईब. आता इकडे मी माझं बनवून घेते ताट. मी काही बनवलं नाही माझं, मी याच्यातच खाणार आहे. इकडे कांदा लिंबू आहे आपला. इकडे माझा हरू बसला आहे. ठीक आहे. तर हे बघा एवढे भांडे होते, जेवण वगैरे झालं आणि एवढे भांडे होते बघा. आत्ताच घासले भांडे. इकडे आत्ताच भांडे घासले. गॅस वटावी क्लीन केलाय मस्तपैकी. झाला आता आवरून आपलं आलं मस्तपैकी भांडे झाले. इकडे हर्षू आहे बाळा. तर ठीक आहे मग मी हा इथे मी दूध पिणार आहे. हा तर ठीक आहे मग इथेच ब्लॉगला एंड करते मी. कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. ठीक आहे मग बाय बाय अँड थँक्यू सो मच. ठीक आहे बाय.